शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आता तुमच्या शेतजमिनीच्या वाटणीसाठी नोंदणी शुल्क भरावं लागणार नाही. राज्य सरकारने वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ केले आहे. हा निर्णय महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 85 अंतर्गत येणाऱ्या प्रकरणांनाही लागू आहे. तसेच कुटुंबातील सदस्यांनी आपली सहमतीने थेट दुय्यम निबंधक कार्यालयात केलेल्या नोंदणीवरही आता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यापूर्वी नियमांमध्ये स्पष्टता नसल्यामुळे अनेकांना नोंदणी शुल्क भरावे लागत होते, पण आता शासनाने ही अडचण दूर केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी होणार असून जमीन वाटपांची प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होणार आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून घेण्यात आला आहे आणि याचा फायदा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना होणार आहे. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.